हाय, मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर मम्मीनं बनवती स्वयंपाक, म्हणजे मी डाळ बनवली आहे, आता मम्मीनं बट्टी बनवती. डाळ बट्टी बनवणार आहे आज. मामा पण येतोय जेवण करायला. तर आज 11 सोलरची पार्टी. आमचा नंबर निघलाय सोलरमध्ये, त्याच्यामुळे लकी ड्रॉमध्ये. तर आता 11 वाजले आणि डाळ बट्टी करायची म्हटलं की एवढा टाईम होऊन जातो ना, सकाळपासून चालू ते करायचं. बाकीचे कामं पण म्हणजे 9 वाजले होते तरी आपल्याला. मी डाळ बनवून ठेवली, आता फक्त तळायचंच बाकी आहे. आम्ही नाही इडलीच्या भांड्यामध्येच करतो, भारी होतं त्याच्यामध्ये. ते काढते लय भारी वास येतो याचा. किती झाले, लय भारी बट्टे झाल्या, एकदम लाल झाले ना. मला भूक लागली, जेवायचे ना. मामा कधी येणार? मामा येतोय ना. निघाला होता काय माहिती. मामाने पेढे आणले. आता आमच्या सोलरचा नंबर लागला म्हणून. तुला समजलं असं ना, आमचा फोन सांगायचा आणि त्यांचा फोन सांग. मामा कोण पार्टी आता ही किती रोडने सगळं पाऊस सुरू होती. काही कसं कोणा कोणा दिले असे नंबर लागला म्हणून. मी आता आवडते पार्लर, कारण 2-3 दिवसापासून वेळच नाही भेटला पार्लर आवडायला. हे काचींवरती धूळ झाली होती, त्याच्यामुळे मी आता पुसून घेते. ते बेसिन घासून काढलं, कंगवे पण घासून काढले. काही कंगवे आपल्या बॅगमध्ये असतील ना त्याच्यात. ना आता साड्यांना फॉल लावायचे, इतक्या साड्या आहे, नवरीच्या साड्या आणि ते काहींना लावून ठेवले. आज शिलाई करायची. आता मी एवढ्या साड्यांना फॉल लावून घेते. 5-6 साड्या आहे, मग तेवढं आज माझं काम होऊन जाईल. हात शिलाईन ते करायचं, परत कस्टमर पण चालू राहते. तर सकाळी सकाळी आता पटकन एवढं आवरून घेते काम. मम्मी शिवते ब्लाऊज डिझाईन केली मम्मीने. लाईटचा उजेड भारी पडतो इथं, है ना. माझ्या बाहेर पडल्या काय पुढं ती लाईट इथं लावली असं एकदम सुटसुटीत वाटतंय. इकडून पडलं त्रास होईल पण नाही. बाईला पण डिझाईन केली. त्याच्यात वेळ गेला किती. सकाळपासून तेच करते. आता 3 वाजून गेले, 3:30 वाजले असतील. गळ्याला पण डिझाईन होती ना. गळ्याला पण डिझाईन. एवढा पसारा पडला इकडं. 2च साड्या राहिल्या, बाकीच्या झाल्या हे करून झाल्या ना. त्या मी आता ना गाड्या घालून ठेवते व्यवस्थित. दमाने काही घाई नाही. डिझाईनचा ब्लाऊज असल्यावर लय वेळ जातो. सकाळपासून एकच चालू. ब्लाऊज झाले तेवढं 5 वाजले आणि मम्मीचा दुसरा ब्लाऊज चालू शिवायचं. आणि घरामध्ये ना एवढा पसारा झालाय ना, तरी काही मी साड्यांच्या गाड्या घालून ठेवल्या, पण सगळीकडे असा पसारा पडलाय. त्या सगळ्यात पहिले मी चहा ठेवते. आता इतका असा आळस आल्यासारखं झालंय, कारण बाहेर आहे ना एवढं ऊन पडलंय ना, असं गरम पण होतंय ना, असं बोर वाटत, असं ऊन पडायला लागलं जास्त, असं नाही का बकास वाटत नुसतं. तर आता पहिले चहा करते मी. आता चहाची सुद्धा आठवण आहे ना मम्मी, आपल्याला ऊन पडायला लागलं तर थंडीमध्ये असं कधी चहा पिऊशी वाटायचं. आम्ही 3 वाजता 4 वाजता कधी पण चहा करायचो. आता आहे ना 5 वाजले तर एवढं ऊन आहे बाहेर. आता मी पहिले चहा करते, मग चहा पितो आम्ही. मग मी ना घरातला सगळा पसारा आवरून घेते. आमचं आहे ना चालू आहे आता पसारा आवरायचं. त्याला सांगितलं ना आता काम करू लाग, असं तसं लगेच कसं करतोय. मग ते कसे उघडायचे? हाताने उघडायचे ते पाय. पायनी उघडलं का? पाय उघडते ना. पाहिलं का? हाताने उघडते. त्याचे हात दुखले मग लगेच.
आता आहे ना आमचं सगळं आवरेज चालू आहे, कारण प्रमोशनचे जे प्रोडक्ट आहे सगळे असे इकडं तिकडं ठेवल्या जात आहे, त्याच्यामुळे ना आता एक कप्पा करते त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये काय रे काळं काळं का मला लागली. काय हे असं गुन्ही पाठी मागून गुन्ही देऊ पे. हा दे बरं. जे का ज्या ऐक ना, या पिशव्यांच्या सगळ्या बाजूला काढ, आपल्याला काढता येईल. काढता येईल नाही. जे काम देईल ते आपण मग ते प्रॉडक्ट घे ठेवायला. नुसतं काम चुकारपणा करतो, एवढं काढून दिलं लगेच घ्यायला निघून. मुद्दाम करतो. मम्मी बनवते आता स्वयंपाक. आज मस्त करडईची भाजी बनवायची. मला ना पालेभाजी इतकी आवडते, मेथीची, परत पालकाची, शेपू, पालेभाज्या पण भारीच लागत आहे खायला. आणि मम्मी बाजार करून आली मगाशी. लसूण लाल मिरची टाक, मस्त गवत त्याच्यामध्ये. गवतच तिथं पाणी होतं. हे मस्त परतून घ्यायचं.